नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। भाजपचे प्रयत्न तोकडे, उमेदवारीचा सस्पेन्स संपला। मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर, शेकापचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय। पार्थ पवार यांना मताधिक्य देण्याचा दावा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, लातूरमध्ये 6 ठिकाणी धाड, गुन्हे दाखल करून आरोपींना अटक। वर्धा जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान। अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर बाळापूर पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। तळ कोकणातील असलदे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या होळीचे पूजन। आयुध निर्माणी दिनानिमित्त देहूरोड आयुध निर्माणीत सेना दलाच्या संरक्षण उत्पादनाचे प्रदर्शन। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरवल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त आहे। अधिकृतरित्या 2 दिवसात त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपने शेवटपर्यंत मावळ मतदारसंघासाठी प्रयत्न केल्याने मतदारसंघातील उमेदवारीचा सस्पेन्स वाढला होता। मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुसऱ्या वेळी शिवसेनेकडे आहे। मावळावर तिसऱ्यांदा भगवा फडकवण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत। मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे। राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। पार्थ यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवसेना भाजप युतीमध्ये मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। युतीची घोषणा झाल्यानंतर मावळात भाजपची ताकद वाढल्याचा दावा करत मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांनी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती। त्यामुळे उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला होता। युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासाठी थेट शिवसेनेची उमेदवारी घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे। मातोश्रीने मावळची उमेदवारी श्रीरंग बारणे यांनाच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले असून 2 दिवसात खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। स्थानिक पातळीवर मतभेद झाल्याने कार्यकर्ते दुखावले होते। मात्र आमदार जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामुळे सर्व समज आणि गैरसमज दूर झाले असून कर्जत खालापूर मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा दावा शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारापासून कर्जतचे शेकापचे कार्यकर्ते दूर होते। कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कर्जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी मनमोकळा संवाद साधून मनातील नाराजी बोलून दाखवली। अजित पवार आणि जयंत पाटील यांनी यापुढे असे घडणार नाही असा शब्द दिल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। शेका पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष असून हेवे दावे बाजूला ठेवून पार्थ पवार यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतील असा विश्वास शेकापचे नेते किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे। आपले हेवे दावे असतील, मतभेद असतील मित्र पक्षांबरोबर, परंतु लोकसभेची निवडणूक ही ऐतिहासिक आहे आणि निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह आहे। कारण पवार साहेबांच्या कुटुंबातला एक सहकारी, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती यांना लोकसभेवर पाठवण्याची संधी आम्हा कर्जत आणि खालापूरकरांना या ठिकाणी मिळते आणि जयंतभाईंचा आदेश हा आमच्यासाठी हा अंतिम आदेश असतो। आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या आदेशानुसार कामाला लागलो आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य या निमित्तानं आम्ही जे उमेदवार आहेत पार्थ पवार यांना कर्जत आणि खालापूरमधून देऊ, आज या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितोय। स्थानिक पातळीवर मतभेद होत असल्याने कार्यकर्ते दुखावले जातात असेही त्यांनी सांगितले। फक्त काही ज्या निवडणुका होतात त्यामध्ये ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या यामध्ये जे मतभेद होतात हे खालच्या पातळीवर, गाव पातळीवर झालेले असतात। त्यामध्ये कार्यकर्ते दुखावलेले असतात
त्याबद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर आम्ही केली आणि हेच दुःख कार्यकर्त्यांचं होतं. शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता ही फार मोठी अपेक्षा नसलेला कार्यकर्ता आहे. मावळमध्ये शेका पक्षाची मोठी ताकद असून राष्ट्रवादी, शेका पक्ष, काँग्रेस हे मित्रपक्ष एकत्र झाल्याने पार्थ पवार यांचा विजय निश्चित असल्याचे मत शेकापचे कर्जत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये मनामध्ये हे नाही आहे पार्थच्या बाबतीमध्ये, कारण पार्थ पवार हा उमेदवार राष्ट्रवादी जरी असला तरी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आहे असं भाई जयंत पाटीलने ज्यावेळेला कबूल केलं आहे त्यावेळेला निश्चितपणे आमच्या इथले सर्व कार्यकर्ते कर्जत खालापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे एकदम जोमानं कामाला लागतील आणि पार्थ पवार यांना येणाऱ्या लोकसभेमध्ये 29 तारखेला जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणतील. देशात भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात वातावरण असून उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास शेका पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व समविचारी पक्ष हे एकत्रित आलेले आहेत. त्याप्रमाणे मावळमध्ये शेतकरी कामगार पक्ष जयंतभाई यांनी आदेश दिलेले आहेत का धर्मविरोधी पक्ष आहेत त्यांच्याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांनी एकत्रित येऊन काम करायचं आहे आणि मावळ मतदारसंघामधून उरण, पनवेल, कर्जत यामध्ये पार्थ पवार यांना चांगल्या प्रकारे आघाडी द्यायची आहे असे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते सरचिटणीस यांनी आदेश दिलेला आहे. शेका पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाल्याने पार्थ पवार यांना हायसे वाटले असले तरी राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये निर्माण झालेली दरी कमी होऊन दुभंगलेली मनं जोडली जातात का याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ होते. संध्याकाळी 4च्या सुमारास अचानक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. 8ही तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. या पावसामुळे हरभरा, पालेभाज्या तसेच धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा अंदाजही नसताना बुधवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला आहे. पावसामुळे जिल्ह्यात मालमत्ता किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र शेतात असलेल्या हरभरा, गहू, पालेभाज्या आणि इतर पिकांना या पावसाचा फटका बसला. यंदा उन्हाळी धान पिकासाठी जलाशयाचे पाणी न मिळाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, जवस, लखोळी, उडीद, राई, वटाणा आदी रब्बी पिकांची पेरणी केली होती. माझ्याकडे 4 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये चना, लाखोळी आणि वटाणा आहे. पण ह्या 2 दिवसा पावसामध्ये खूप त्याचं नुकसान झालं आहे. त्या नुकसानमध्ये आम्हाला शासनाकडून काहीच फायदे नाही मिळत. पण शासनाला ही विनंती आहे की आम्हाला काहीतरी ह्या नुकसानीचा लाभ द्यावी. झालेला पाऊस ह्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. शासनाकडून आमच्या शेतीमध्ये काहीतरी आपल्याला नुकसान भरपाई द्यावे. दर महिन्याला पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मागील महिन्यातही पावसाने पिकांची नासाडी केली. या पावसाने हरभऱ्याला मोठा फटका बसला आहे. शिवाय आंबा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने दारू निर्मिती आणि अवैध वाहतुकीच्या घटनांत वाढ होत आहे. लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील रेणापूर, लातूर आणि उदगीर तालुक्यात 6 ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करत आरोपींना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा, लातूर तालुक्यातील काटगाव तांडा आणि कानडी बोरगाव तांडा तर उदगीर तालुक्यातील कवळखेडा तांडा येथे कारवाई केली. यावेळी 8400 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. हातभट्टी, देशी आणि विदेशी दारू यावेळी जप्त करण्यात आली तर मद्य निर्मितीचे रसायन नष्ट करण्यात आले. काही गुन्हे हे आमच्या स्टाफनं ढाब्यांवर दाखल केलेले आहेत आणि तिथून 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 8500 लिटर रसायन जवळजवळ नष्ट केलेलं आहे आणि त्याबरोबरच 150 लिटर हातभट्टीची दारू जागीच नष्ट करण्यात आलेली आहे. आणि हे जे रसायन नष्ट केलेलं आहे त्या रसायनापासून निर्माण होणारी हातभट्टीची दारू अप्रत्यक्षरित्या नष्ट केलेली आहे. यापुढेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असो किंवा इतर वेळी असो अवैध मद्य निर्मिती आणि वाहतूक याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सगळ्या उपाययोजना राज्य उत्पादन. सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. जिल्ह्यात गारांसह झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कांढळी, वायगाव, गिरड परिसरात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील चणा, गहू, ज्वारी, डाळिंब आणि भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी वादळी पाऊस तर कुठे गारपीट झाल्याने सर्वत्र एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील अनेक गावात पावसासह आलेल्या गारपिटीने शेतात उभ्या असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. आगामी लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू आणि जुगार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक दररोज धाड मारून कारवाई करत आहे. लाखनवाडा शिवारात पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर या अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईल, मोटरसायकल असा 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पारसफाटा येथे नाकाबंदी करून मोटरसायकलवरून अवैधरित्या गोमांस कत्तल करून वाहून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गोवंश मांस आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली असून या पथकाने अशा प्रकारे कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने पोलीस स्टेशन बाळापूरच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं अवैध जुगार, दारू किंवा कुठलंही हे चालू नये म्हणून आम्ही एक पथकाची निर्मिती केलेली आहे आणि माननीय SDPO श्री सोहेल शेख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पथक हे दररोज दारू, जुगार आणि इतर अवैध याच्यावर कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने मागील 2 दिवसामध्ये आमच्या पथकाने 2 जुगारावर कारवाई केली. एक लाखनवाडा आणि दुसरं देगाव. त्या ठिकाणी 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. 2 जुगाराचे गुन्हे दाखल करून जवळपास 51,000 रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये मोबाईल, एक मोटरसायकल आणि कॅश असा मिळून जवळपास 51,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केला. त्याचप्रकारे काल पारस फाट्याजवळ गोवंश घेऊन जाताना एका आरोपीला आम्ही अटक केली आणि त्याच्याकडून 15 किलो गोवंश आणि एक मोटरसायकल असा 52,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आज सकाळी मनारखेड येथे दारू घेऊन जात असताना 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 नग देशी दारू आणि एक मोटरसायकल असा जवळपास 25,936 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. अशा प्रकारे मागच्या 2 दिवसामध्ये 1 लाखाच्या वर जवळपास 1.25 लाखाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपींना आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन कुठल्याही प्रकारचे बाळापूर परिसरामध्ये देशी, हातभट्टी दारू, जुगार हे चालणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत. निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला. तळकोकणात प्रत्येक गावामध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात एकजुटीने साजरा केला जातो. कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या झाडाची होळी तोडली जात असून विशेष महत्त्व असल्याने गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे. धार्मिक विधीत आंबा महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे तळकोकणात होळी सायंकाळी तोडली जाते. होळी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आणि नाचवत आणली जाते. सुतार यांच्या काळापासून आंब्याच्या होळीला कुऱ्हाडीने पट लावण्याची परंपरा आहे. होळी याचं महत्त्व असं आहे की परंपरापासून, कारण का ह्या आंब्याच्या कुठल्याही कार्य, शुभ कार्य करते वेळी ते आंब्याचाच उपयोग करतात. पानं समजा किंवा काही कुठल्या वेळी ती पाणी लागतात आणि ते शुभ असा आंबा मानला जातो आणि त्यामुळे आंब्याची होळी ही पारंपरिकपासून पहिल्यापासूनच रीतिरिवाजेप्रमाणे आंब्याचीच घातली जाते. इतर झाडाची आमच्या असलदे गावामध्ये ती घातली जात नाही आणि म्हणून आम्ही या आंब्याच्या झाडाची होळी घालतो. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, कणकवली. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांना पुरवण्यात येणारी विविध उत्पादने बनवणाऱ्या आयुध निर्माणीचा स्थापना दिवस देहूरोड आयुध निर्माणीच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सांस्कृतिक भवन येथे संरक्षण उत्पादनाच्या भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभरात एकूण 41 आयुध निर्माणी असून देशाच्या संरक्षण दलासाठी लागणारी विविध उत्पादने देहूरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथून केले जाते.
ब्रिटिशांच्या काळात 1801 साली 18 मार्चला कोलकाता येथे पहिली गन अँड शेल फॅक्टरी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी आयुध निर्माणीकडून हा दिवस साजरा करण्यात येतो. देऊरोड येथील आयुध निर्माणी वसाहत येथे संरक्षण दलासाठी हत्यारे, दारुगोळा, वाहने तसेच विविध आवश्यक उत्पादने आयुध निर्माणीत उत्पादित करण्यात येतात. ऑर्डिनेंस फैक्ट्री देहू रोड एक खास स्थान है. 41 ऑर्डिनेंस फैक्ट्री, जैसा मैंने बताया कि 41 ऑर्डिनेंस फैक्ट्री हैं, 41 ऑर्डिनेंस फैक्ट्री है. ऑर्डिनेंस फैक्ट्री देहू रोड इकलौती फैक्ट्री है एशिया में जो पायरोटेक्निक एम्युनिशन बनाती है. इसके टक्कर का पायरोटेक्निक एम्युनिशन बनाने का कोई भी फैक्ट्री नहीं है. पायरोटेक्निक का मतलब यह है प्रकाश और साउंड. जो हम लोग एम्युनिशन यहाँ बनाते हैं बहुत तरह के लो कैलिबर से हाई कैलिबर बनाते हैं. हाई कैलिबर मतलब 155 mm तक बनाते हैं, जिसमें बोफोर्स गन और 155 mm गन से फायर करते हैं, जो आपके पीछे दिख रहा है यहाँ पे. 81 mm है, 120 mm है. लोएस्ट कैलिबर 60 mm का हम लोग कार्ट्रिज बनाते हैं एयरफोर्स के लिए. लाइफ सेविंग कार्ट्रिजेज होते हैं, पावर कार्ट्रिजेज होते हैं. नेवी के लिए हम लोग बनाते हैं, एयरफोर्स MHA के लिए बनाते हैं, BSF और ITBP. जितने भी नक्सल मूवमेंट्स हैं वहाँ पे भी हमारे स्टोरीज़ होते हैं. तो हमारे फैक्ट्री एक अनूठा फैक्ट्री है पूरे ऑर्डिनेंस फैक्ट्रीज़ में. और हमारे स्टोर्स जो हैं लाइफ सेविंग से लेकर के वारफेयर में यूज़ होता है. जो हमारे जो लड़ाई होती है उसमें वारफेयर में यूज़ होता है, ट्रेनिंग में यूज़ होता है. तीनों सशस्त्र सेनाओं को, थल सेना, वायुसेना और नौसेना को. देऊरोड येथील आयुध निर्माणी ही देशातील आणि आशिया खंडातील पायरोतंत्रावर आधारित दारुगोळा उत्पादन करणारी एकमेव आयुध निर्मिती आहे. प्रदर्शनात देशाच्या संरक्षण दलाच्या पायदळ, वायुसेना, नौसेना यांच्यासह रेल्वे तसेच निमलष्करी दले यांच्यासाठी उत्पादित केलेल्या विविध प्रकारचे विविध क्षमतेचे धुराचे आणि प्रकाशित होणारे बॉम्ब, शेल, कार्टिज, मॉर्टर बॉम्ब, कार्टिज सिग्नल, रेड फॉस्फरस, फ्लेअर ट्रिप फायर, मार्कर स्मोक व्हाईट्स, ग्रीन, रेड आदी उत्पादने ठेवण्यात आली होती. अनिश शेख, संवाद मराठी लाईव्ह, मावळ. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.